बाबूराव लक्ष्मण शिवडकर. बाबूराव लक्ष्मण शिवडकर. ही जागा जी आहे ते ह्या जागेचं महत्त्व सांगा काय नेमकं. महत्व म्हणजे काय, इथं बाळूमामांचं मुलांचं हे झालंय एक्सपायर. बर. तिथे रिंगण मारलेलं होतं. बर. रिंगण कुठं इकडं ह्या शेतामध्ये इथं मारलेलं होतं समोर ह्या पडले रिंगण. हे पडलेलं हे सगळं रिंगणाचं आहे काय, म्हणजे पीक नाही ते रिंगण गवत उगवलं ते सगळं रिंगण मारलेलं आहे. म्हणजे ह्या जागेपासून ते पीक दिसते तिथपर्यंत त्या पिकापर्यंत. हां हां म्हणजे एवढी जागा हे रिंगणाचं मारलेलं ह्या ठिकाणी. मग त्याविषयी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव कसं तुमच्या. आमच्या वडिलांचं नाही, आमच्या आजांचं नाव सांगा. आजांचं. हां त्यांनी तुम्हाला काय आजांचं नाव सांगा आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं ते सांगा. आजांचं नाव म्हणजे आमच्या आजांचं आम्ही नव्हता त्यावेळी एक्सपायर झाला थोडा. बरं. आमच्या आईनं आम्हाला सांगितलं. आईनं सांगितलं. आईनं तुमच्या आईनं ही सगळी माहिती सांगितली. बरं काय सांगितली माहिती म्हणजे इथं एक्सपायर झालंय. हां ते मामाची बायको ज्यावेळी जायचं ते तिथं झाड होतं बोरीचे. बर. त्या बोरी झाडाला इथं ह्या इथं बोरीचं झाड होतं काय पलीकडच्या बाजूला. बर. मोठं झाड होतं. बर. मोठं बोरीचं झाड होतं. तिथं पत्रा अडकला होता. मग ते ऐकल्यानंतर इथं हे सगळं करून दिलं त्याला व्यवस्थित सगळं संडास बिंडास सगळं ते आतल्यात सगळं बांधून दिलं. म्हणजे आतल्यात सगळं बांधून गोंगड्यानं हो. बर. गोंगडी लावून ते सगळं तिथंच ठेव दिलं. बर. मग यांचं काय खोत किती दिवसाचं होतं हे माहित नाही. बरं किती दिवस आतमध्ये होत्या काय ते तरी नाही 2 दिवस काहीतरी होते वाटते. बर. आतमध्ये रिंगणामध्ये काय 3 दिवस होत्या. बर. कोण कोण सत्यबाई आणि हे गंगूताई दोघे होत्या ना. दोघे होते. बर. मग त्यानंतर काय झालं ते आले त्यावेळी इथं मध्ये एक्सपायर झाले. म्हणजे रिंगणाच्या बाहेर आल्यानंतर तिथे एक्सपायर झाल्यानंतर म्हणजे ते मुलं एक्सपायर झाल्यानंतर काय झालं मग ते बाळूमामाने तिथंच ठेवलं ते सगळं. ते बाळूमामा होतं तिथं खाली. बर. त्या कोपी झाडापाशी. आणि मग तिथं तिने ते सोडलं. बर. आणि मग आले इकडे वर. बर. मग आमच्या आजाला सांगितलं हे घे आणि 3 तिकट कुठं दिसते तिथं नेऊन घालता म्हणून सांगितलेला. काय दिसते तिकडं 3 तिकट. 3 तिकट म्हणजे काय सांगा. 3 वाटाचा एक हे असतो किंवा 3 शिव ह्यांचा बांधांचा एक शिव असते असं. तिथं ते करा म्हणून सांगितलं. असं घाला म्हणून सांगितलं. मग ते घातलं तिथं खाली. बर. अगोदर आपण आलो तिथं दिवसभर मगाशी फिरून आलो. आणि मग ते शेवटी मामाने सांगितलं एवढं कशाला म्हणजे बाहेर शिवाय आहेत नाही तिकटे आहेत हो. पण तिथे घालायचं कसं प्रश्न नाही की. दिवसभर कोण फिरत होतं. आमचा आजोबा तुमच्या मुलाला घेऊन फिरत होते. नाही 3 तिकट हुडकत होतं ते. तिकट हुडकत होते. म्हणून इथंच होतं. मग मामाने सांगितलं मला काय तिकट गावत नाही आणि मी काय त्या अशा तिकटीवर धाडस करत नाही म्हणून सांगितलं. बर. मग ते शिवाय दिले आणि मग म्हटलं इथं नेऊन घालता म्हटलं ते तिकट आहे ते. मग तिथं नेऊन घातलं त्याने. बर. मग त्यानंतर हे केलं आणि झालं की. मग ही रिंगणातनं बाहेर आल्या सत्यबाई त्यावेळेला इथं तुम्ही म्हटलं ह्या ठिकाणी कुठं ते बोराट्याची झाडं आहेत म्हटलं त्या ठिकाणी पदर अडकलं. ते रिंगणातून बाहेर आल्यावर काय नेमकं तिकडं कशा काय गेल्या सत्यबाई किंवा काय इकडे म्हणजे ह्याला जायचं होत्या आपाचवाडीकडे. आपाचवाडीला. देवाला जायचं ते त्यांचं हे होतं. मग त्या दोघी बी चालले ते तिकडे. रिंगणात नव्हते त्यावेळी. आधी अगोदर नंतर मग रिंगण मारून दिलं तिला. म्हणजे तिथं पदर अडकल्यावर मामाने इथं रिंगण मारून दिलं. पदर अडकल्यावर बोलवलं काढून गेले. पुढे पुढे इथे साप दिसल्यावर तिथं माग आले. साप दिसल्यानंतर माग आले. माग आल्यानंतर इथं मामाने रिंगण मारून दिलं आणि मामा तिथं जाऊन बसलं खाली. कुठं त्या खोपीपाशी. बर. मग ते त्यांचं ते कार्यक्रम ते तिथनं चालू होता. बर. बर. मग ह्या ठिकाणी आता तुम्ही इथं हे शेत तुमचंच आहे. ह्या शेताच्या तिथं तुम्ही अजिबात ह्या ठिकाणी रिंगण मारलं त्या ठिकाणी पीक लावायला नाही का लावायला नाही. ते असंच काय येतंय कवा कवा नाही येत. आता बी ते शेंगा घातल्यात ना. घातलाय शेंगा इथं. शेंगा आहेत की त्यात पाणी घेतात पाठीमागे जाळे आहेत ना. हे बघा एवढी जागा सोडली आहे त्यांची. शेंगा आहेत की एवढी जागा सोडली. तंबूची जागा सोडली. ही तंबूची जागा तेवढं सोडला. ही इथली जागा तुम्ही बसला ही जागा सोडली. मग ह्या ठिकाणी आता हे झाल्यानंतर तिथं पुढं ती जागा आहे ते शेत तुमचं नव्हतं ते मांगोऱ्यांचं आहे. तुम्हाला असं आईने तुमच्या असं सांगितलंय का की इथं ज्यावेळेला त्या मुलाचं हे झालं त्यानंतर किती दिवसाने तिकडे किती वेळाने तिकडे हे झालं. तरी बी नाही म्हटलं तरी 8-9 तासानंतर झालं. 8-9 तासानंतर.
बर. आई तुमच्या त्यावेळेला प्रत्यक्ष होत्या काय? होते की आई होत्या. होते म्हणजे आमची आजी आणि आई होती की. बर. ह्याच ठिकाणी होत्या. होय. त्यावेळेस तळ कुठं होता मामांचा? कुठल्या? तळ ते काय सांगितलं नाही आम्हाला त्याने. हा. तळ कुठेतरी इथं बाजूला कडेला बाहेर होता, तिकडे तंबूच इथं होता. तंबू फक्त इथं होता. बर. तंबू इथं होता आणि ह्याच ठिकाणी बरोबर मामाने रिंगण मारून दिलं. हा. आणि इथं ह्या ठिकाणी इथं बोराटीची ह्या मार्गाने त्या आपाच्या चालल्या होत्या. रिंगण मारून दिलं त्यावेळेस मामा ह्या इथं खोपेच्या तिथं होते. होय. ही एवढी सगळी माहिती सांगितला तुम्ही हा. आणि त्याबद्दल तुमचं खरोखर तुम्हाला आता तेवढ्या लांबनं आम्ही बोलवलंय. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथंपर्यंत आलात हा. हेच महत्त्वाचं. कारण आणि कामते मामांचं सुद्धा आभार मानायला पाहिजे, कारण तेवढ्या त्या राडेतनं वगैरे चालत आल्यात. मामा तुम्ही काय सांगाल याविषयी, ह्या ठिकाणाविषयी? नाही या ठिकाणी काय समाधानच आहे खरं आहे. बर. आणि जी माहिती दिली ती योग्य आहे. योग्य आहे. होय, आसपास इथं बकरी होती. बर. बकरी आणि इकडे आम्ही काय होती, त्यावेळेला आमच्या इथं बकरी. नव्हता, बर. पण ह्यांनी जे सांगितलंय हां. ते अगदी योग्य आहे. बर. त्यावेळेपासून अजूनपर्यंत हे असं सगळ्यांनी कळतंय. बर. इथं तिथं आम्ही इथं आलो मागणं बकरी घेऊन. बर. मी तुकाराम माधवाजी देते येत होतो शेतात भांगलायसाठी. तो माझा दोस्त, तो आमच्याकडे येणार. बर. म्हणजे ह्या शेताचा अनुभव, या तेलवगरच्या इथं जयसिंगचा आमचा संबंध. हां. इथं आले बकरी 8-8 दिवस बसले, ते याला जेवढ्या देणार, बर. चारणार, हेसकडणार. बर. बर. हा हे अनुभव हा यांनी सांगितलं, हे सत्य आहे. बर. तुमच्या घरात मामा टी व्ही आहे आणि तुमच्या सुद्धा घरात टी व्ही आहे. टी व्हीवर तुम्ही ते घटना प्रत्यक्षात बघितलाय का नाही? सिरियलमध्ये बघितलं की. काय वाटलं ते घटना बघून? हाय ते व्यवस्थित आहे की. व्यवस्थित दाखवलंय. त्या घटनेविषयी आणखीन काय तुम्हाला आईंच्याकडून समजलं ते सांगा. म्हणजे मामा तिथनं नंतर गेले, हां. हे नंतरचा प्रश्न तो मग फिरतच थोड्या राहिला. वेळा आईंनी असं काय सांगितलंय का की हे सगळं झाल्यानंतर हां. मामा परत काही वर्षांनी इथं येऊन इथं मुलाच्या ठिकाणी त्या किंवा इथं या ठिकाणी येऊन गेलेत काय? मामा आलते की. आले होते? आले होते की. म्हणजे हे झाल्यानंतर झाल्यावर बी आलं होतं की. बऱ्याच आलतं. बर. म्हणजे तळ टाकून गेले काय तिथं तळ टाकून गेले त्या ठिकाणी मुलाच्या त्या ठिकाणी जाऊन आलेत मामा का नाही? नाही नाही नाही. म्हणजे तुम्हाला का त्याविषयी काय माहिती नाही? नाही, माहिती बी नाही. आणि ते मामाने त्याला स्पर्श सुद्धा करायला नाही. स्पर्श सुद्धा करायला नाही? नाही नाही नाही. ते मामा आमच्या बाजाकडे सांगितलं, ते उचललं आणि तुझं घेऊन जा तिथे नेऊन टाक म्हणले. होय. होय. आणि त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, हां. एक 4-5 किलो भंडारा, हां. खोबरी हां. आणि हे ते घे आणि तिथं नेऊन तुझं तू हे करून सांगितलं. झाकून घे. आजोबांचं नाव काय तुमच्या ते? रामा पूर्ण नाव सांगा. थोडा सांगा. रामा हनुमा शेवडकर. रामा हनुमा शेवडकर. हं. मग त्यांनीच त्या मुलाला तिथे नेऊन हां. त्या जागेवर त्यांचा होय. समाधी दिली. हां. बर. त्यांनी स्पर्श टच होती करून बघायची होती की नाही त्याला? बघाय पण नाही. नाही. तुम्ही असं विचारलं नाही त्यावेळेला? आईने तुम्हाला त्यावेळी सांगितलं त्यावेळेला हे असं का बघितलं नाही, काय विचारलं नाही किंवा काय सांगितलं? बघितलं नाही म्हणजे ते उपस्थिती होती का नाही, हां. ते माझं हे पूर्ण झालं नाही. मला त्याचं बी तोंड बघायचं नाही, तिचं बी तोंड बघायचं नाही. हां. इथनं त्याला ते व्यवस्थित हे होऊ देणार नव्हता मामाच्या मुलग्याचा. हां. 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 मग हे मामाला राग होता. राग काय होता. बघायचे यात? हां. 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 काय केलं, हे गोपन झाड ही तरी नव्हती. असं- हे आता असंच गोपन दाखवले यात, हां. ते गोपन नव्हते. गोपन नव्हती. दुटी करतात नव्हती. तो. काठी उभा करून काठीला उलट तिडा टाकून तेवढ्या उशीर उभा होता ते. बघतच होता ते. तिथं तिथं म्हणजे त्या खोपीच्या ठिकाणी? हा. होय काय? होय. त्यांच्या हातातली काठी तिथे रवली ती. रवलेली. हा. आणि त्या काठीला उरपाड्या तिड्या टाकून तिथं असं उलट तेवढ्या वेळ उभं होतं. उभे होते मामा? होय. अरे बापरे. म्हणजे 2 दिवस काय तर तुम्ही म्हटला तिथं होय. आतमध्ये होत्या, तेवढा उशीर तिथं मामा उभे होते. ज्यावेळी तिचा पाय बाहेर पडला हा. त्यावेळी आपोआप ते सुटलं आणि खाली पडलं. अरे बापरे. सगळं ते तिरा मारला तर सुटला सगळं आणि खाली सुटलं आणि पडला. खालीच पडलं. अरे बापरे. म्हणजे मामांना पुढचं भविष्य हे सगळं माहित होतं, म्हणूनच त्यांनी रिंगण आखलं हा, होतं. आखलं आणि ते आणि तकलीफ त्या होतं. रिंगणाच्या आत त्या शक्तीला येऊ देत नव्हते ते नव्हतं. मामा. म्हणजे अजिबात आपल्या येऊ देत नव्हतं. आपल्या ताकदीनं ते मामा आवरत होते. होय. पण सत्यवायकडून ही एक हा, चूक झाली. काय होते म्हणाले आणि ती बाहेर पडली. हो. बरं. आधी त्या आपाच्या वडीला जाणार होत्या. होय. मग त्यावेळेस बोराटाच्या झाडामध्ये तिथं पदरा टाकला. होय. मग त्यानंतर रिंगण आखलं. होय. रिंगण आखल्यानंतर सुद्धा बाहेर कशासाठी जात होत्या सत्यवाई? किती वेळ इथं थांबायचं म्हणाले त्या. किती ताट लायचे. बसायचं मामा काय सांगतोय आणि किती तास बसायचं यात. हट्टीपणा. हट्टीपणामुळे ती बाहेर आली. हा. हा. बाकीचं काय नाही. बाकीचं काय नाही. हा, हा. बरोबर. ह्या रिंगणातच किती उशीर बसायचा, हा. कंटाळा आला. होय. बरं. त्याला सगळे करून दिलं मी सांगा ना. संडाची ते घोंगडे एक बांधून दिलत, हा. बाथरूम म्हणजे आंघोळ करायला एक बांधून दिलत, हा. हा. घोंगड्याचं हे करून काट्यावरून बर. सगळं व्यवस्था करून दिलते. बर बर बर. ही मामा कामते ही साधारण कुठल्या सालाची गोष्ट असेल?
काय आठवत नाही मामा. तुम्हाला माहिती आहे कुठल्या सालाची गोष्ट? तशी काय नाही तरी म्हणजे 1900 मला वाटतं 30 सालची का 30च्या आधीची? नाही नंतर 30चं काय हे म्हणजे तेवढं काय आम्हाला आम्ही त्यावेळी नाही तेच की तुम्हाला जे आईने सांगितलं तेवढंच तेवढं तुम्हाला हे माहिती आहे. हा, बरं. जन्माची हे सांगतो. हा इसाळीच्या अमावस्या दिवशी त्यांचा जन्म म्हणजे पोरग्याचं हे झालं. विशाळी अमावस्या दिवशी. होय. म्हणजे कुठल्या महिन्यात येते विशाळी अमावस्या? विशाळ अमावस्या अजून 3 महिने काय झाले बाकी मी ह्याच्यात येते बघा नाही पाडव्याच्या आदल्या जानेवारी मध्ये येते वाटतं बघा. फाल्गुन महिन्यात काय कुठल्या? जानेवारीत येते वाटतं बघा. बर बघतो मी आणि नंतर ह्याच्यात माहिती देतो मी. विशाळी अमावस्या दिवशी जन्म झाला होता आणि आजही मामा तुम्हाला सांगायचं आम्ही आलोय आमच्या ध्यानीमध्ये काय नाही कारण आजही अमावस्याच आहे. आज अमावस्या दिवशीच आम्ही आलो. मी फोन करायला तो आमच्या पोरगीला हा तिथं कोणी आल्यात आणि ते आमच्या अक्का असली तर तिथे कॉन्टॅक्ट होत आहे सगळं आणि तिला सांगायचं म्हणून मी फोन करायला तो. मी आता ते जेनेच्या डागाला आहे. माका कुठं आहे? या येऊन गेली असेल की हे करून नाहीतर काय येऊन गेले असेल म्हणजे तुम्ही इथं काय करताय अमावस्याला? अमावस्या दिवशी काय फक्त पूजा हे करायचं पूजा करायची. कुठे इथं ह्या इथं दगड आहेत ना 2 ही दगड 2 आहेत तिथं. ह्या दगडांची इथं पूजा करताय. बर ते पोरग्याचं एक आणि तेच एक म्हणून ते केलंय. बर मग ते पहिलं हे झाड होतं कुठलं? बाबळी हे बावळे झाड आहे. बाबळी आणि लिंबारा हे नाही बावळे झाड पहिल्यापासूनच आहे. पहिल्यापासून आहे मामा ह्याच्या असल्यापासून. अरे बापरे लिंबारा झालाय. लिंबारा नंतर झालाय. हा बावळीचं झाड लगेच नष्ट आमच्या भागातली बावळी झाडं लगेच मामा नष्ट होऊन गेले आमच्यातले सगळे. नाही, आणि हे याला बावळे म्हणजे झाड अजून कसं काय टिकले? जवळजवळ मी नाही याला 5-7 वेळा तोडलं तोडलेला. बर मग ते म्हणजे आम्हाला काय हे एवढं होईल आणि हे काय आम्हाला माहित नव्हतं. हा त्यामुळे मी काय करायचं यायचं काट होत्यात म्हणायचं आणि तोडायचं. हा म्हणजे बेनायचं बेनायचं. नाही तळातनं तोडून टाकत होतो मी. तळातनं तोडलेला. होय तळातनं तोडून टाकत होतो. बर मग नंतर काय झालं 2-4 वर्ष तोडलं. इरडा आला म्हणलं की तोडायचा. हा यायला म्हणलं किती येतोय तो सारखा येतोय तो येऊन दे म्हटलं आणि मी 1 वर्ष ठेवलाच त्याला. तर ते 2 वर्षात असा वर गेला लगट आणि छत्री झाली चांगली. ते एका धनगरावर बेंडल्यामुळे हे सगळे त्यानंतर त्याला परत हेच नाही वटा नाही ताजा आहे झाड ना. हे बावळीच झाड आहे आणि हे लिंबाचं झाड आहे. हे बावळीच झाड असं इथून गेले. मामांच्या वेळेचं हे बावळीच झाड आहे.